आठवड्यामध्ये बाप्पाचं आगमन होईल। त्यामुळे या संपूर्ण 10 दिवसामध्ये जी काही बाप्पाचरणी आपण काय मागितलं बाप्पाकडे 10 दिवस? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, ते आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मागितलं आपण। अंबादास दानवे सुद्धा इकडे आहेत। नाही, इथं महाविकास आघाडी वगैरे काही नाही, हे सगळे गणेश भक्त म्हणून आम्ही इथं आहोत। इथं राजकीय पक्षाचा काही विषय असायचा कारण नाही, या शहराचा हा परंपरेनं चालू असलेला उत्सव आहे। पक्ष वगैरे काही नसतं, आम्ही लहानपणापासून सगळे लोक सहभागी होतो, आज सहभागी झालो। तुमचा डान्स हा या मिरवणुकीचा दरवर्षी आम्हाला एक बातमीचा विषय असतो, काय भावना असते आज? अगदी तुम्ही सगळं विसरून, राजकारण विसरून सगळेच असतात याच्यात, कारण गणरायाला निरोप देताना बँड असतो आमचा पारंपरिक, ढोल असतात, ताशा असतात, नृत्य करतो सगळे, कारण गणरायाच्या समोर एक नृत्य करण्याची मजा वेगळी असते। गणरायाच्या ठिकाणी कोणाची वाट पाहिजे गरज नाही, 11चा वेळ होता, आम्ही 11:30ला पूजा केली, अर्चा केली आणि गणरायाचा आता मला माहित नाही कुठे गेले ते। काय म्हणाल? आपल्या मंडळाची खासियत आहे की बैलगाडीतून आपली मूर्ती निघते। हो, आधीपासून निघते, आता हा उत्सवाला 100-125 वर्ष झाले, बैलगाडीतूनच निघते। बैलगाडी आम्ही सगळे मिळून उडत असतो। आज आम्हाला मिळाला, आधी आमच्या बापजादे सगळं करत होते, आज आम्हाला मान मिळाला सगळ्याचा। डान्स बघायला भेटेल की नाही? मिळेल ना। दादा काय म्हणाल? एकंदरीतच भावना आज आनंदाच्या असतात। गेल्या 10 दिवसापासून 11वा दिवस आज आहे। सर्व गणेश भक्तांनी आज गणरायाला निरोप देण्याच्यासाठी सगळे एकत्र आले आणि आपल्या संभाजीनगर औरंगाबादची परंपरा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, गणरायाची आरती करावी आणि गणरायाला बैलगाडीत बसून। तुम्ही एकत्रित येण्याची वाट नाही बघितली, बाकी नेते आले नाही? गणेश भक्त एकत्र आले, नेत्याचा विषय गणरायाचे सगळे भक्त एकत्र आले। आता काही भक्त मागे राहिले असतील तर ते पण येतील। वाट बघायची वाटली नाही, गणेश भक्ताकडे, गणपतीकडे कोणाची वाट कशी पाहता येईल? इथं काही प्रोटोकॉल नसतो ना, राजकारण नसतं। आपण या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी सगळं विसरून गणपती विसर्जनामध्ये सामील होत असतात। निश्चितपणे अंबादास दानवे यांचा डान्स आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण प्रत्येक वर्षी अंबादास दानवे जे आहेत हे सगळ्या भक्तांसोबत अगदी दिलखुलास डान्स करत असतात आणि त्यांचे जुने मित्र सुद्धा या ठिकाणी भेटत असतात। फक्त आपण कल्याण काळे असतील, अंबादास दानवे असतील, हे सगळ्या या ठिकाणी विसरून गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात आणि सगळ्या गोष्टी विसरून या ठिकाणी इतर करत गणपती बाप्पाची खासियत आहे। या ठिकाणी सगळं सोडून फक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी फक्त आपण आता हा जल्लोष दिवसभर राहील। सगळे राजकीय नेते गणेश भक्त म्हणून या ठिकाणी आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि संभाजीनगरच्या संस्थान गणपतीच्या विशेष आरतीनंतर मिरवणूक सुरू होते। त्यानंतरच शहरातील इतर सुनील दादासह सिद्धार्थ छत्रपती संभाजीनगर मधली आपण ही मिरवणुकीमधली दृश्य पाहिली। अंबादास दानवे यांनी देखील तालावर ठेका धरत नृत्य करताना आपण ही दृश्य पाहतोय। पदाधिकारी सुद्धा यामध्ये सामील झालेले आहेत आणि या उत्सवाला कुठल्याही प्रकारे राजकीय वलय न देता एकत्रित प्रकारे या संपूर्ण मिरवणुकीमध्ये हे सामील झालेले दिसत आहेत।
आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकींचा हा उत्साह जो आहे तो आपण पाहू शकतो। अंबादास दानवे यांनी देखील नृत्यावर ठेका धरलेला आहे आणि बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ते सामील झालेले आहेत। कुठल्याही प्रकारे या संपूर्ण उत्सवाला राजकीय वलय न देता एकत्रित राजकीय सर्व पार्श्वभूमी सध्या बाजूला ठेवून गणरायाचे भक्त म्हणून ते सामील झाले असं त्यांनी मत नुकताच व्यक्त केलं। तर मुंबई पुण्यामध्ये सुद्धा अशीच लगबग आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे। हळूहळू गणपती गणेश मंडळातून बाहेर यायला सुरुवात झालेली आहे, मार्गस्थ होताना सुरुवात झाली आहे। आपण ही लालबागच्या राजाची दृश्य पाहतोय। लालबागचा राजा हळूहळू मार्गस्थ होताना दिसतोय, त्याच्यावरती पुष्पहार अर्पण केले जातात, पुष्पवृष्टी केली जाते। तर पुण्यामधली सुद्धा आपण ही दृश्य पाहतोय। पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त आहेत ते रस्त्यावरती या विसर्जन मार्गावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने गणरायासमोर लीन होताना दिसतात। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच जल्लोष दिसतोय। ढोल ताशाच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणुकीचा हा उत्साह आपण पाहू शकतोय। तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा अशाच प्रकारचं उत्साहाचं वातावरण आहे। तर आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी आहेत। कृष्णा, सर्वत्र विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय। पुन्हा आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्याबरोबर आहेत। कृष्णा, सर्वत्र विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय, काय अपडेट? लाडक्या बाप्पाला विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळतात। जे आपल्या लाडक्या बाप्पाला जे भाविक आहेत आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आनंद नाचताना लहान मुलांपासून अगदी मोठ्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जे आहेत आपल्या या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत आपल्याला नाचताना दंग असताना पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर जे चिंचणीच्या चिंतामणी आता आपल्या विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या सर्व जी काही तांत्रिक कारणामुळे आपला त्यांच्याशी संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। मात्र आपण ही तिन्ही दृश्य पाहतोय। मुंबई, पुणे आणि संभाजीनगर मधली मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। खरं तर आता संध्याकाळपर्यंत साधारण ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक आहे ती चालू राहणार आहे। मात्र या विसर्जन मिरवणुकीमध्ये जितका उत्साह आत्ता आहे तितकाच उत्साह हा अगदी संध्याकाळपर्यंत विसर्जन होईपर्यंत असणार आहे। आता आपण ही पुण्यातली दृश्य पाहतोय। फुगड्यांचा फेर धरला गेलेला आहे। महिला मंडळ सुद्धा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आपण पाहू शकतोय। फेटे बांधलेले आहेत, अगदी पारंपरिक साज मिरवत